चला आज आपण करणार आहोत सोया चिली। त्याच्यासाठी मी सोयाबीन भिजवून घेतलेले आहे, लाल तिखट, धने पावडर आणि मीठ, 2 कांदे, 1 टमाटर, 2 शिमला मिरची, 1 बटाटा, व्हेज मंचुरियन मसाला मिक्स घेतलेले 1 पॅकेट, हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेतलेले आहे। कढईमध्ये मी आता 4 पळ्या तेल टाकलेले आहे, 4 चमचे तेल। तेल गरम झालेले आहे आपलं, त्यामध्ये हिरवी मिरची टाकू सर्वप्रथम। हिरवी मिरची तळण झाली की अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकू। कांदा टाकून घेऊ। झटपट होणारी मंचुरियन ही चिली रेसिपी, सोयाबीन चिलीची रेसिपी ही। पनीर चिली जशी लागते तशी सोयाबीन चिलीची टेस्ट लागते। कांदा थोडंसं परतून घेतलं की त्यात लगेच आता मी शिमला मिरची टाकणार आहे। शिमला मिरची पण छान होऊ द्यायची तेलात। थोडंसं तेल जास्तच लागतं याला, तेव्हा व्यवस्थित ते सगळं तळलं जाते। कांदा, शिमला मिरची आणि बटाटा टाकते मी आता याच्यात। बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता। बटाटा, शिमला मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा पूर्ण नरम होईपर्यंत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या अजून नवीन रेसिपी बघण्यासाठी। आता थोड्या वेळ मी याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे ते एकदम छान नरम शिजतील शिमला मिरची, बटाटा, कांदा। ते तोपर्यंत जे आपण व्हेज मंचुरियनचं मिक्स पॅकेट घेतलं होतं ना, त्याची आता हे करून घेऊ आपण, पाणी टाकून प्युरी। थोडंसं पाणी टाकून त्याला हे करून घ्यायचं, मग त्याला गरज नाही आपल्याला सॉसची वगैरे। इकडं मी लाल तिखट, मीठ आणि धनेपूड ठेवलेली आहे त्यात टाकायला। 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट आहे आणि 1 चमचा धनेपूड आहे, चवीनुसार मीठ आहे। हे आपलं बटाटा आणि शिमला मिरची छान शिजलेली आहे, आता बऱ्यापैकी वाफ आलेली आहे त्याला। थोडं कच्चं दिसते काय काही, झालेली नाही अजून। पुन्हा एकदा वाफ घेते।
पनीर चिली सारखीच सोया चिली लागते टेस्टला. खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. भाज्या ते भरपूर असल्यामुळं, सोयाबीन असल्यामुळं प्रोटीन ते म्हणजे शारीरिक दृष्टीने पण छान आहे. भरपूर भाज्या असल्यामुळं. बटाटा आणि शिमला मिरची झालेली आपली. आता हे सोयाबीन टाकलेले आहे मी. सोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर असतं, त्याच्यामुळं सोया चिली खाल्लेली चांगली राहते. टमाटर टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं छान. ह्या तिखट, धने पावडर आणि मीठ टाकलेले मी. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ आहे. आणि आपण ते मिक्स केलेलं आहेच, ते पाणी टाकणार आहे मिक्स पोळीतलं, त्यामध्ये पण तिखट मीठ असतं. सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी आता. परत एकदा याच्यावर आपण झाकण ठेवून चांगल्यापैकी वाफ घेऊ. वाफ घेतली म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित शिजतात. तिखट मीठ सगळं व्यवस्थित जातं त्याच्यात. अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. झाकण काढून घेतलेलं आहे. याला चांगली वाफ आलेली आहे. आता यामध्ये मी ते मिक्स केलेलं होतं ना पाणी टाकून, ती पुडी ती टाकणार आहे. त्याच्यामुळे छान टेस्ट येते. विकतच्या सारखीच ही चिली लागते. पनीर चिली आपण विकत आणतो ना, तशीच ही चिली लागते हॉटेलसारखी, सोया चिली. नक्की एकदा करून पहा आणि कशी झाली ते पण सांगा. आता हे टाकते मी ते मिक्स केलेलं पाणी. ग्रेव्ही तयार होईल याची. जास्त ग्रेव्हीचं नाही आहे, पण थोडंफार कोरडी अशी छान लागते. ही झालेली आहे आपली सोया चिली तयार. आता फक्त याच्यावर एक वाफ घ्यायची झाकण ठेवून आणि लगेच रेडी होऊन जाती. काही वेळ लागत नाही. अर्ध्या तासामध्ये सगळी झटपट आपली सोया चिली तयार होती आणि चवेला पण खूप छान लागते. नक्की एकदा करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मस्त सुगंध येतोय. सगळे अद्रक, लसूण, शिमला मिरचीचं सगळं मिक्स झालेलं आहे. विकतच्या सारखीच लागते, हॉटेलच्या चिलीसारखी. नक्की एकदा करून बघा. त्याच्या वासाने असं तोंडाला पाणी येते. झाकण ठेवून एक वाफ घेते मी आता. झाकण काढल्यानंतर आपली सोया चिली तयार आहे. एकदम मस्त झालेली सोया चिली. नक्की एकदा करून बघा. एकदा केली तर पुन्हा डबल करता तुम्ही.
थँक्यू.